पालघर जिल्ह्यात अवैध दारू व्यवसायाविरोधात सुरू असलेल्या व्यापक मोहिमेला मोठे यश मिळाले असून तलासरी पोलिसांनी मुंबई अहमदाबाद महामार्गावर सापळा रचून औषधांच्या नावाखाली अवैध दारू वाहतूक करणारा टाटा टेम्पो पकडला आहे। या कारवाईत 26,28,320 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे। जिल्हा पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक विनायक नरले व उपविभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक यांच्या नियंत्रणाखाली ही कारवाई करण्यात आली। महामार्गावरून होणाऱ्या अवैध वाहतुकीवर विशेष लक्ष ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते। 5 फेब्रुवारीला तलासरी पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की टाटा टेम्पो क्रमांक MH04JK9302 मधून महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेली दारू मुंबईच्या दिशेने नेली जात आहे। माहितीच्या आधारे पोलिसांनी हिमाचल पंजाब ढाब्याजवळ सापळा रचून सदर वाहन ताब्यात घेतले। 41 वर्षीय टेम्पो चालक शिवेंद्र कुमार लालबाबू ठाकूर राहणार साकीनाका मुंबई याने वाहनात सिप्ला हेल्थ कंपनीची औषधं असल्याचे सांगून बनावट बिल सादर केले। मात्र पोलिसांना संशय आल्याने वाहनाची बारकाईने तपासणी केली असता औषधांच्या आड लपवलेला 9,28,320 रुपये किमतीचा मद्यसाठा आढळून आला। या प्रकरणात पोलिसांनी अवैध दारू साठा 9,28,320 टाटा टेम्पो असा एकूण 26,28,320 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। आरोपी विरुद्ध तलासरी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 65 अंतर्गत गुन्हा क्रमांक 30/2026 दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे। सदर दारू कुठून आणण्यात आली, ती कुणासाठी व कुठे पोहोचवली जाणार होती, तसेच या रॅकेट मागे आणखी कोण कोण सामील आहेत का याचा सखोल तपास सुरू आहे। ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय गोरड, उपनिरीक्षक जयराम उमतोल व त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली असून पुढील तपास उपनिरीक्षक जयराम उमतोल करत आहेत। पालघर जिल्ह्यात अवैध दारू वाहतुकी विरोधात कठोर कारवाई सुरूच राहणार असून कायदा मोडणाऱ्यांवर कोणतीही दया दाखवली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।